गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आपण आता या दिवाळीच्या प्रथम सत्रांताच्या परीक्षेनंतर आपण आपलं शिकणं आणि शिकवणं सुरू करणार आहोत. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी युनिट 3.1 आज आपण सुरू करतो आहे. नीट लक्ष द्या. सुट्यांमध्ये थोडी मरगळ आली असेल ती झटका आणि पुन्हा आता कामाला लागा. अजून कोरोनाचं संकट आहेच, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शाळेत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं शिकवायचं आपलं निरंतर हे काम सुरूच राहणार आहे. तर तुम्ही तुमच्या 9वीचं इंग्रजीचं पुस्तक ओपन करा. पेज नंबर 65 पान नंबर तुम्ही काढा. त्याच्यावरती युनिट 3.1 हे दिलेलं आहे बघा. मी ज्या ज्या ठिकाणी अंडरलाईन करतो ते तुम्ही नीट बघत चला. युनिट 3.1 आपल्याला ही कविता आहे आणि कवितेचं नाव आहे कोरोमंडल फिशर्स. कोरोमंडल फिशर्स म्हणजे काय? कोरोमंडल हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि फिशर्स म्हणजे फिश म्हणजे मासा. फिशर्स मासेमारी करणारे जे असतात त्यांना फिशर्स इंग्लिशमध्ये असं म्हणतात. सो कोरोमंडल फिशर्स म्हणजे कोरोमंडलचे मासेमारी असं त्याचा अर्थ होतो. आता ही कविता प्रत्यक्षात बघण्या अगोदर लेट अस सी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी इन द फॉर्म ऑफ चिटचॅट ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे कोणताही लेसन असेल, पोएम असेल तर त्याच्या अगोदर शिकण्या अगोदर आपल्यासमोर एक वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे आपली मनाची तयारी होते, त्या कवितेविषयी त्या लेसनविषयी आपल्याला तयारी करायला वेळ मिळतो. आता या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे बरं का? या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पहिला प्रश्न काय म्हटला आहे बघा, नीट बघा. what time do you get up in the morning? what time do you get up in the morning म्हणजे सकाळी तुम्ही किती वाजेला उठतात, बरोबर. आता तुम्ही जर वर्गात राहिला असतात तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हात वळून मला उत्तर दिलं असतं की सर आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock और ॲट 6 o'clock, ॲट 7 o'clock. काही आळशी असतात, काही 8 वाजता उठतात, त्यांनी 8 वाजेचंही उत्तर दिलं असतं, बरोबर की नाही? तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर दिलं असतं. द सेकंड क्वेश्चन इज व्हॉट टाईम डू यू गो टू बेड म्हणजे तुम्ही रात्री झोपायला अंथरुणावर किती वाजेला जातात. आता काहींनी उत्तर दिलं असतं, काही तर रात्री 12-12पर्यंत टी व्ही बघतात, काही 11पर्यंत टी व्ही बघतात, काही 10 वाजेपर्यंत टी व्ही बघतात. त्यांनी परहॅप्स ही माईट हॅव आन्सर्ड दॅट सर आय गो टू माय बेड ॲट 10 PM. लक्षात. समवन माइट हॅव आन्सर्ड दॅट सर आय गो टू माय बेड ॲट 11 PM. लक्षात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता PM आणि AM हे काय भानगड आहे? PM आणि AM आपण वेळेच्या आधी PM लावतो. जर दुपारची वेळ असेल म्हणजे दुपारचे 12 तर रात्रीचे 12पर्यंत, बरं का, रात्रीचे 11:59 आपण वेळेच्या अगोदर PM असं लावतो. म्हणजे समजा 11 PM. लक्षात असं. या PMचं लॉंग फॉर्म होतं पोस्ट मेरिडियम, लक्षात. आणि AMचं लॉंग फॉर्म होतं अँटी मेरिडियम. नीट लक्षात द्या, अँटी मेरिडियम त्याचं लॉंग फॉर्म पण बघा हां. आणि सकाळची वेळ असेल म्हणजे रात्री 12 नंतर 12:01 तर सकाळी 11:59 आपण वेळेच्या नंतर AM असं शॉर्ट फॉर्म वापरतो. अँटी मेरिडियम आणि पोस्ट मेरिडियम आपण दुपारसाठी वापरतो. तर काहींनी उत्तर असं दिलं असतं की सर आम्ही 11ला झोपतो. ओके, नाव द थर्ड क्वेश्चन इज वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या सुट्या असतात, हॉलिडेज म्हणजे सुट्या ज्या असतात, तुम्ही कुठं एन्जॉय करतात, कुठं त्या सुट्यांचा वापर करतात. लक्षात. परहॅप्स अमंग यू समवन might answer that sir I spend or we spend our holidays in our premises or we spend our holidays on the seashore of Srivardhan, Sindhudurga, Raigad, etc. Okay, so in this way you might have answered. Now the next question is what adventures do you like? आता ॲडव्हेंचरचा अर्थ होतो साहसी उपक्रम.
साहसी म्हणजे धाडस दाखवतो आपण, काही खेळांमध्ये साहस दाखवतो. आता प्रश्न असा आहे, व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक, म्हणजे तुम्हाला कोणते साहसी उपक्रम तुम्हाला आवडतात. कोणते? बोटिंग आवडतं का? बोटिंग म्हणजे तुम्हाला एखादा तलाव असतो त्या ठिकाणी बोट असतात, ते बोटिंग चालवायला तुम्हाला आवडतं का? दुसरं असतं ट्रेकिंग. ट्रेकिंग म्हणजे एखादी टेकडी चढायची, डोंगर चढायचं, ते आवडतं का? स्क्युबा डायव्हिंग म्हणजे पाण्यात तुम्हाला सूर मारायला आवडतं का? पाण्याच्या आतून तुम्हाला पोहायला आवडतं का? त्यानंतर पुढचं आहे माउंटेनिअरिंग. माउंटेनिअरिंग म्हणजे काय? तुम्हाला पहाड चढायला आवडतं का? ऑर समथिंग एल्स, तर दुसरं काही तुम्हाला अजून साहसी कृत्य करायला आवडतं. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन इज, आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडेल का? बरं, समजा निसर्गाच्या सानिध्यात जायला तुम्हाला जर आवडेल तर पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट वुड यू लाईक टू डू. तुम्हाला काय करायला आवडेल? मग निसर्गाच्या सानिध्यात राहायला तुम्ही जर गेला तर तुम्हाला काय करायला आवडेल? अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. सो फ्रेंड्स, वी हॅव फिनिश्ड दिस वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी in this way. Now we are leading forward. The next activity is expanding horizons. Expanding horizons. आता हॉरायझनचा अर्थ माहिती आहे की तुम्हाला? हॉरायझन म्हणजे क्षितिज. क्षितिज माहिती तुम्हाला? भूगोल या विषयात तुम्ही क्षितिज हा शब्द तुम्ही बघितला असेल. आता क्षितिज कोणाला म्हणतात? ज्या ठिकाणी आता तुम्ही आकाशाकडे जर बघितलं संध्याकाळी किंवा आताही बघितलं तुम्ही, ज्या ठिकाणी आकाश टेकलेलं वाटतं, आपल्याला जमिनीशी टेकलेलं वाटतं, इथून दुरून जर बघितलं आपण तर आपल्याला असं वाटतं की पुढे अजून काही अंतरावर आकाश जमिनीला टेकलेलं आहे, तर त्या ठिकाणाला इंग्लिशमध्ये हॉरायझन असं म्हणतात, मराठीमध्ये क्षितिज असं म्हणतात. एक्सपांड, टू एक्सपांड मीन्स विस्तार करणे, एक्सपांडिंग. ओके, काय म्हणताय पुढे बघा, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही शब्द दिले असेल त्यांच्या संबंधित, रिलेटेड टू म्हणजे काय? च्या संबंधित, म्हणजे त्यांच्या खाली जे शब्द दिलेले असतील त्यांच्या संबंधित तुम्हाला ॲज मेनी ॲज यू कॅन, तुम्हाला जेवढे सुचतील तेवढे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. काय लिहायचे? पुढे काय म्हटलं त्यांनी? पुढे असं म्हटलं त्यांनी, यू मे रेफर टू युअर जिओग्राफी टेक्स्टबुक ऑर अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. तुम्ही जे खाली शब्द दिले त्या शब्दांच्या संदर्भात तुम्हाला जेवढे शब्द सुचतील त्यांच्या संदर्भात तुम्ही शब्द शोधायचे आहेत, लिहायचे आहेत. हां, त्यांनी असं म्हटलेलं आहे की यू मे रेफर टू युअर जिओग्राफी टेक्स्टबुक, म्हणजे तुम्ही भूगोलाचं पुस्तकसुद्धा बघू शकता, उपयोग आणू शकता, किंवा दुसरे अजून काही सोर्सेस असेल, दुसरे माध्यम असतील जिथून तुम्हाला ती माहिती मिळू शकते या उद्देशाने. देन पुढे म्हणतात, देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स ऑर आयटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन. मग तुम्हाला जे शब्द तुम्ही भूगोलच्या पुस्तकातनं शोधणार आहेत त्या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. मग कोणते आयटम्स दिले? आता इथे बघा, इथे आता हा सूर्य दाखवला आहे, एवढा बघा, हा सूर्य दाखवला आहे. या सूर्याच्या सेंटरमध्ये सी म्हणजे समुद्र, म्हणजे तुम्हाला या समुद्राच्या संदर्भात तुम्हाला शब्द शोधायचे आहेत. मग समुद्राच्या संदर्भात शब्द, चला एक उदाहरणार्थ मी सांगतो. पहिला शब्द झाला फिश. फिश म्हणजे काय? मासा. दुसरा काय झाला? अजून दुसरा शब्द, मग शीप म्हणजे जहाज, समुद्राशी संबंधित झाला ना. तर असे अनेक शब्द आहेत यांचे समुद्राच्या संदर्भात तुम्हाला शोधायचे, लिहायचे. तुम्ही भूगोलचे पुस्तक सुद्धा रेफर करू शकता. ओके, दुसरं आयटम त्यांनी दिलेलं आहे इथं, विंड म्हणजे काय? वारा. आता बघा, हे दोन प्रकारचे विंड. आता हा जो WIND आणि हा दुसरा पण WIND, नीट बघा. आता याला विंड म्हणून जर वाचलं तर याचा अर्थ होतो वारा, आणि याला जर का तुम्ही वाइंड म्हणून वाचलं तर वाइंड म्हणजे गुंडाळणे. आलं लक्षात? वाइंड म्हणजे गुंडाळणे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तर वाऱ्याशी संबंधित तुम्हाला शब्द लिहायचा आहे. पुढे स्काय आहे, स्कायशी संबंधित शब्द लिहायचा आहे. पुढे लँड आहे, लँड म्हणजे जमिनीशी संबंधित तुम्हाला शब्द लिहायचे आहेत, शोधायचे. ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन, यू मे कलेक्ट दोज वर्ड्स रिलेटेड टू wind, land, sky and sea from your geography textbook. So in this way you may
finish this activity in this way. Now students, now we are leading forward. The next activity is B activity. Prepare a bilingual glossary for each of these topics. Bilingual glossary. बायलिंग्वल में द्विभाषिक, दोन भाषेच्या संदर्भात. ग्लोसरी म्हणजे शब्दसंग्रह. या दोन्ही भाषेच्या संदर्भात तुम्ही या खालील टॉपिक्सबद्दल तुम्ही शब्दसंग्रह शोधू शकतात. तर अशा प्रकारे आपण ऑन पेज नंबर 65 वी हॅव solved, or we got understood, we have understood these activities in a very simple way. Now students, now we are moving forward on page number 66, and today we are going to see this activity, and that is one minute, our textbook has been disappeared, and as soon as it appears on our screen, we will continue our teaching and learning process in this way. Now here it is. So we have this activity, and the title of this activity is Coromandel fissures. Okay, dear students, now we have solved, or we have explained various activities given on page number 65. Today we stop here. In our next period on Tuesday, we will see this poem with loud reading and with an explanation of in Marathi, and we will complete this poem. Till then, we stop here. I hope you all are very safe in your homes, and you will follow all the rules and regulations regarding coronavirus. Okay, so we stop here. Thank you.